नमस्कार, मी संकेत वानखेडे. आपणा सर्वांचे माझे यूट्यूब चॅनल डिजिटल ॲग्रो अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी एक छोटीशी महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलो आहे, विशेष करून जे ॲग्रिकल्चरचे स्टुडंट राहतील त्यांच्यासाठी. कारण की ही जी अपडेट असणार आहे ती सर्व स्टुडंटसाठी महत्त्वाची असणार आहे. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की यावेळेस जे आहे MCRने PGCETची जी ॲडमिशन प्रोसेस होती त्यासाठी खूप लेट केलेला आहे, मात्र ती प्रतीक्षा आता संपलेली आहे. शेवटी जे आहे PG ॲडमिशन प्रोसेसचं त्या ठिकाणी जे आहे शेड्यूल जाहीर झालेला आहे. शेड्यूल जे आहे MCRने त्या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे. आज सकाळीच हे शेड्यूल डिक्लेअर झालेलं आहे आणि लगेच हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की तुम्हाला संपूर्ण शेड्यूल आपण त्या ठिकाणी बघणार आहे की नेमकं ऑप्शन फॉर्म आपल्याला कधी भरता येणार आहे, त्याच्यानंतर ग्रॅव्हियन्स पिरियड कधी आहे, त्याच्यानंतर जे आहे मेरिट लिस्ट कधी लागणार, फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड आणि स्पॉट राऊंड कधी राहणार आहे. संपूर्ण डेट आपण या ठिकाणी बघणार आहे एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. ही छोटीशी अपडेट आहे पण महत्त्वपूर्ण राहणार आहे, त्यामुळे तुम्हाला ही अपडेट शेवटपर्यंत स्किप न करता बघायची आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट तुम्हाला कळून येईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नेहमी अपडेट जे आहे ते अपडेट मिळत राहतील. तर MCR द्वारा जे आहे या ठिकाणी आपल्याला शेड्यूल जे आहे MCR PGCETचं ते जाहीर करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये MSc ॲग्रिकल्चर, MSc हॉर्टिकल्चर, MSc फॉरेस्ट्री, MSc बायोटेक, त्यानंतर इतर सर्व फील्ड आल्या, त्याच्यामध्ये BTech वगैरे. तर ह्या सर्वांसाठी जी ही PGCET घेण्यात आलेली होती जून महिन्यामध्ये, त्याचा आता जे आहे आपल्याला ऑप्शन फॉर्म जे आहे ऑप्शन फॉर्म भरता येणार आहेत. त्या ऑप्शन फॉर्मची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ते देखील जाहीर झालेली आहे आणि शेड्यूल देखील जाहीर करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता ही जी आहे ही MCRचे ॲडव्हर्टाइजमेंट आहे. ही आपल्याला जे आहे MCRच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही रीड करून घेऊ शकता. आता या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट मी रीड करून दाखवणार नाही, या ठिकाणी फक्त आपण शेड्यूल बघणार आहे की कोणत्या तारखेला नेमका कोणता राऊंड असणार आहे आणि ऑप्शन फॉर्म भरण्याची डेट वगैरे काय असणार आहे. तर हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तर याच्यामध्ये आपण बघू शकता अवेलेबिलिटी ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म. तर ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म जे ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरण्याची जी तारीख आहे ती म्हणजे 18 सप्टेंबर 2024. 18 सप्टेंबरपासून तुम्ही जे आहे हे ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म भरू शकता, म्हणजेच की तुमचा ऑप्शन फॉर्म भरू शकता. लास्ट डेट ऑफ सबमिटिंग द अप्लिकेशन फॉर्म. तर हे जे लास्ट डेट जी असणार आहे ती ऑप्शन फॉर्म भरण्याची ती असणार आहे 30 सप्टेंबर 2024. म्हणजेच की 18 तारीखपासून तर 30 तारीखपर्यंत तुम्ही हे ऑप्शन फॉर्म भरू शकता. 18 ते 30 ही ऑप्शन फॉर्म भरण्याची डेट आहे. त्याच्यानंतर जे आहे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी लागणार आहे ती लागणार आहे 2 ऑक्टोबरला. 2 ऑक्टोबरला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट त्या ठिकाणी जॉईन होईल संध्याकाळनंतर. तर त्याच्यानंतर जे आहे पिरियड ऑफ ग्रॅव्हियन्स कधी राहणार आहे तर 3 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत तुमचा पिरियड ऑफ ग्रॅव्हियन्स असणार आहे. म्हणजे तुमच्या ऑप्शन फॉर्म तुम्ही भरलाय त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत का, त्याच्यामध्ये काही करेक्शन आहेत का, ते करेक्शन तुम्हाला या पिरियडमध्ये करून घ्यायचे आहेत. 3 ते 6 ऑक्टोबर दरम्यान तुम्हाला हे करेक्शन करून घ्यायचे आहेत. त्यानंतर जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती फायनल मेरिट लिस्ट तुमची लागणार आहे त्यामध्ये 8 तारखेला. 8 ऑक्टोबर 2024ला संध्याकाळनंतर ही फायनल मेरिट लिस्ट जाहीर होईल. आणि त्याच्यानंतर येतो आता डिस्प्ले ऑफ फर्स्ट राऊंड. पहिला राऊंड तुमचा कधी लागणार आहे तर पहिला राऊंड तुमचा लागेल 11 ऑक्टोबर 2024ला. 11 ऑक्टोबर 2024ला पहिला राऊंड जाहीर होईल आणि त्याची रिपोर्टिंग जी राहील म्हणजे ती ॲडमिशन तुम्हाला कन्फर्म करण्यासाठी जो टायमिंग आहे तो आहे 14 आणि 15 ऑक्टोबर या दोन दिवसांमध्ये तुम्हाला जी ॲडमिशन कन्फर्म करायची आहे. त्यानंतर डिस्प्ले ऑफ सेकंड राऊंड कधी लागणार आहे तर 18 ऑक्टोबर 2024ला तुमचा सेकंड राऊंड लागेल आणि त्याची रिपोर्टिंग टाइम जी असणार आहे तो 21 आणि 22 ऑक्टोबरचा रिपोर्टिंग टाइम असेल. या 2 दिवसात तुम्हाला जे आहे ॲडमिशन कन्फर्म करायची आहे. त्याच्यानंतर जे आहे तुमच्या व्हॅकन्सी, आता थर्ड राऊंड म्हणजे तुमचा स्पॉट राऊंड येतो, त्यासाठी ज्या व्हॅकन्सी जाहीर होतील त्या व्हॅकन्सी कधी जाहीर होणार आहेत तर 23 तारखेला त्या व्हॅकन्सीज जाहीर होणार आहेत. 23 तारखेला त्या व्हॅकन्सीज येतील आणि लगेच जो आहे तिसरा राऊंड स्पॉट राऊंड हा 24 आणि 25ला स्पॉट राऊंड राहील. म्हणजेच की 23ला व्हॅकन्सी आल्या की 24 आणि 25ला तुम्हाला त्या ठिकाणी स्पॉट राऊंड राहणार आहे. 2 दिवसांमध्ये स्पॉट राऊंड तुमचा राहील. तर ते 24 आणि 25 ऑक्टोबर या दिवसांमध्ये तुमचा जो आहे स्पॉट राऊंड असेल आणि क्लास टेस्ट जे आहे रेग्युलर क्लासेस तुमचे 25 तारखेपासून सुरू होतील. अशा प्रकारचं शेड्यूल जे आहे ते MCRने डिक्लेअर केलेलं आहे. आता यामध्ये काही अपडेट होतात का समोर, कारण की परत काही MCR अपडेट आणत असतं तर त्या अपडेट देखील आपण आल्या की लगेच आपल्या व्हिडिओवर आपल्या चॅनलवरती अपलोड करत जाऊ. तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला जुळलेलं राहायचं, सबस्क्राईब करायचं, नोटिफिकेशन बेलला क्लिक करायचं, जेणेकरून काही अपडेट आली तर लगेच तुमच्यापर्यंत ती पोहोचेल.
तर हे संपूर्ण शेड्यूल होतं PGCET ॲडमिशनसाठीचं. तर हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि खूप लेट झालेलं आहे यावर्षी PGCETच्या ॲडमिशन शेड्यूलला, मात्र आता आलेलं आहे. त्यामुळं 18 तारखेपासून हे ऑप्शन फॉर्म चालू होणार आहे. तर याची सर्वांनी नोंद घेणे गरजेचे आहे. तर ही छोटीशी अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचली. अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन जे अपडेट राहतील ॲडमिशनसाठीच्या त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला भेटूया पुढील भागात एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत इथंच थांबतोय. धन्यवाद.